जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, त्याच्यावा दुर्जन संगतीही. बहुत अन्न विष मोहरीच्या माने, अवघेची तेने विष होयो. तुका म्हणे जेने आपुले सोहितो, तैसी करा नितो विचारुनी. जे जीवनमुक्त ज्ञानी आहेत ते स्वतः जरी पवित्र झाले असले तरी पण त्यांनी दुर्जनांची संगत धरू नये. अन्न पुष्कळ आहे, पण त्यामध्ये जर मोहरी एवढे जरी विष मिसळले तरी ते सारे विषमय होऊन जाते, ते अन्न टाकाऊ बनते. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्याच्यामुळे तुझे हित होईल अशा धर्मनीतीचा विचार करून त्याप्रमाणे वाग. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळू, तया पाठी काळ लाग करे. करोनी आहेची राहिलो जीवनो, एक नारायण नाम ऐसे. तुका म्हणे हेची करुणी जतन, आली आहे दान याच काशी. आम्ही द्रव्याचा विटाळ मानतो कारण त्याच्या पाठीशी काळ लागला आहे. आता आम्ही सर्वात उत्कृष्ट असलेल्या श्री नारायणाच्या नामालाच निर्वाहाचे साधन केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हेच नारायण नामाचे जीवन आम्ही जतन करून आलेल्या याचकांनाही त्याचेच दान देत असतो. म्हणून नारायणाचे नाम हेच मी माझे जीवन ठरवून राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याच भावाची जपणूक आम्ही करणार आहोत आणि जे कोणी याचक मला दान मागायला येतील त्यांनाही दान म्हणून हे नामच मी देणार आहे. द्रव्याची या मागे कळी काळाचा लागू, म्हणून या संग खोटा त्याचा. निरयाचे मूळ घालून या मागे, मांडिली प्रसंगी कथा पुढे. आजीच्या प्रसंगी हाची लाभ घ्यावा, पुढील भार देवावरी घाला. प्रारब्ध काही न पालटे सोसे, तृष्णेचे हे पिसे वाया विनो. तुका म्हणे घेई राहे ऐसे धनु, सादर श्रवण करून या. द्रव्याची संगत खोटी आहे कारण त्याच्या पाठीमागे काळ लागलेला असतो. कळी काळ त्याचा पाठलाग करीत असतो. नरकाचे मूळ असणारे जे हे द्रव्य आहे की जे वाईट मार्गाला लावतं, अशा प्रकारचं हे द्रव्य त्याचा त्याग करून मी यापुढची कथा प्रसंगाने सांगत आहे. आजच्याही प्रसंगी हाच लाभ तुम्ही करून घ्यावा आणि देवावर आपला भार घालावा. आपल्या दैवामध्ये जे असेल ते जर पालटणारच नसेल तरी सुद्धा अनेक प्रकारच्या तृष्णेचं वेळ स्वतःला का लावून घ्यावं. तुकाराम महाराज म्हणतात, नीट आदराने श्रवण करून परमार्थ मार्गाचे जे धन कायम टिकेल तेच स्वीकारावे. रडे अलंकार दैन्याची एकांती, उत्तमा विपत्ती संग घडे. एका विन एक अशोभ्यो दातारा, कृपेच्या सागरा पांडुरंगा. रांधून तया पुढील आईते, केले ते सोयीते वाया जायू. तुका म्हणे चिंता मनी शेळी गळा, पावे अवकळा म्हणूनी. अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातले आहेत, ज्याच्या अंगावर हे अलंकार आहेत तोच सारखा रडत असतील आणि तोच कांतीविहीन आणि दैन्यवाना झाला असेल तर मग त्या अलंकाराचा काय उपयोग. कारण दागिने किंवा अलंकार किती जरी उत्तम असले तरी ते विपत्तीच्या संगतीत असल्यामुळे त्यांची कांती असून नसल्यासारखीच वाटते. एकाला दुसरे शोभून दिसणारे जर दातारा नसेल तर त्याचा काय उपयोग. हे पांडुरंगा, तू कृपेचा दातार आहेस, मग ते सुरूप सुद्धा विशोभनीय दिसेल. स्वयंपाकाची जर चांगली तयारी करून ठेवली असेल आणि ती ज्याला स्वयंपाक अजिबात येत नाही त्याच्या पुढे जर नेऊन ठेवली तर तिचा त्याला उपयोग होणार नाही, ती सर्व वायाच जाते. तुकाराम महाराज म्हणतात, शेळीच्या गळ्यात कुणी सर्व चिंता दूर करणारा चिंतामणी बांधला तर त्याचा त्या शेळीला काय उपयोग. तो त्या स्थानी शोभून दिसणार नाही, त्या ठिकाणी तो अवकळाच पावतो. दुःखाची डोंगरू लागती सोसावी, ऐसे तव ठावे सकळाशी. काही न करीती विचार हिताचा, न करीती वाचा नाम घोषू. भोग कळू येतू मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. तुका म्हणे येथे झाकीतील डोळे, भोग देते वेळे येईल कळू. मानवी जीवनामध्ये दुःखाचे अनेक डोंगर सहन करावे लागतात. अशा प्रकारचं या जीवनामध्ये दुःख आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. आणि हे माहीत असून सुद्धा हे लोक आपल्या हिताचा विचार का बरे करीत नाहीत आणि ते लोक कधी प्रभूच्या नामाचा घोष करीत नाहीत.
या जन्मामध्ये आपण जे भोग भोगीत आहोत ते पाहून त्या माणसानं पाठीमागल्या जन्मात काय आचरण केलं होतं, उत्तम मध्यम कनिष्ठ असे जे जे कर्म त्यानं केलं असेल ते आपल्या ध्यानात येते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी तुम्ही केलेल्या कर्माचा भोग घेण्याची पाळी येईल त्यावेळेला तुमचे डोळे अक्षरशः झाकले जातील, असा त्रास सहन करावा लागेल आणि मग त्याच वेळेला तुम्हाला समजून येईल. सदैवा तुम्हा वघे आहे हात पाय चालाया, मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती देखाया. अंध बहिर ठकली किती मुखी होती पांगुळी, घरास आगी लावणी जागा न पळतो गा वाचेना. तुका म्हणी जागा हिता काही आता आपुल्या. हे जनलोक हो, तुम्ही केवढे भाग्यशाली आहात. तुमच्याजवळ सर्व इंद्रिय आहेत, देवाची पूजा करण्यासाठी हात आहेत, नाचत जाण्यासाठी पाय आहेत, मुखाने विठ्ठलाचं नाम घेण्यासाठी चांगलं तोंड आहे आणि देवाची कीर्ती ऐकण्यासाठी तुम्हाला सुंदर असे कान सुद्धा आहेत आणि देव पाहण्यासाठी तुम्हाला डोळे सुद्धा दिलेले आहेत. यापेक्षा मोठं कोणतं भाग्य आहे. आजपर्यंत कितीतरी लोक आंधळे बहिरे मुके होऊन गेले आहेत की ज्या बिचारांना इंद्रियांच्या अभावी हरिभजनाला मुकावे लागले आहे. एखादा वेडा मनुष्य आपल्या वेडाच्या भरात स्वतःच्या घराला आग लावून आणि त्यावेळी तो सावध असून सुद्धा त्या घराच्या बाहेर पडत नाही तर तो जिवंत राहणे जसे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभजनासाठी सर्व इंद्रिय तुमच्या जवळच आहेत आणि संसाराला दुःखाची आग लागलेली आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्ही आपले काहीतरी हित करून घेण्याविषयी जागे राहा. ऐसे पुढती मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र, म्हणून पावले ते घ्यावे नाम गावे आवडी. संचित प्रारब्ध गाडी धावे पुढे क्रियमानू, तुका म्हणे घुबडायसे जन्मसरीचे सुकराचे. हा सर्व इंद्रियांनी संपन्न असलेला हा मानवी देह यापुढे आपल्याला मिळवू असे जरी आपण म्हटले तरी आपल्याला एवढी सत्ता एवढे स्वातंत्र्य नाही हे लक्षात ठेवा. म्हणून अनायासे आज जी तुम्हाला संधी प्राप्त झाली आहे तिचा उपयोग करून घ्या आणि प्रेमाने हरीचे नाम गा. संचित आणि प्रारब्ध ही दोन कर्मे फार बळकट आहेत आणि त्यातही क्रियमानाची धाव तर पुढेच असते. क्रियमान हे संचितात सारखी भर टाकीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे मनुष्याचे कर्म बलवत्तर असल्यामुळे कर्मानुसार त्याला घोबडासारखे किंवा डुकरासारखे हीन जन्म घ्यावे लागतात. म्हणूनच तुम्हाला या नरजन्मातच जे काही साधायचं असेल ते साधा. सर्व विषयी माझा त्रासलाशे जीव, आता कोण भाव निवडे ऐकू. संसाराची मजूर न साहेची वार्ता, हानिक म्हणता माझे कोणी. देह सुख काही बोलिले उपचारू, विषते आदर बंद वाटे. उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव, होय माझा जीव कासा विसू. तुका म्हणे काही अनेक न साही, आवडती पाय वैष्णवांची. या सर्व लौकिक संसारामध्ये माझा जीव त्रासून गेला आहे. या ठिकाणी त्रास नाही असा एक तरी भाव आहे का हे मला सांगा. संसाराविषयी मला कसलीच आता रुची राहिलेली नाही. माझी सर्व आवड नाहीशी होऊन गेली आहे आणि त्याची वार्ता सुद्धा मला आता सहन होत नाही. दुसऱ्याने कुणी हा संसार माझा माझा असे म्हटल्याचेही मला पाहवत नाही आणि ते सहन होत नाही. देहाला सुख देणाऱ्या काही उपचाराविषयी जर मला कुणी सुचवलं तर तेही मला आवडत नाही. हे इंद्रिय सुखांचे भोग मला विषयाप्रमाणे वाटतात. त्यांचे मोठे बंधनच माझ्या मनावर येते. कुणी माझा गौरव केला किंवा कुणी माझी प्रतिष्ठा सांगितली तर त्या स्तुतीने माझा जीव फार कासावीस होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता दुसरे काहीही सहन होत नाही. मला या वैष्णवांचेच पाय नेहमी आवडतात आणि मी त्यांचाच आश्रय घेतो. अनेक काही या उत्तराचे काजू, नाही आता मज बोलावया. भिन्न भेद ही भावना स्वभाव, नव्हे काही देव एकविध. गुण दोष कोणी निवडावे धर्म, कोण जाणे कर्म अकर्मते. तरीच भली आता न करावा संग, दुःखाचा प्रसंग तोडावया. तुका म्हणे गुण गाई या देवाचे, घेई माझे वाचे हेची धनी. आता काही दुसरं बोलायचं कारण माझ्याजवळ शिल्लक राहिलं नाही. मानवी स्वभावानुसार ज्या ज्या भावना असतात त्याच्या प्रमाणे भिन्न भिन्न प्रकार असले तरी देव हा एकविध म्हणजे विविधतेमध्येही
एकत्वानेच नटलेला आहे. गुण आणि दोषांची निवड कोणत्या धर्मावरून करावी, कर्म आणि अकर्म यांची निवड कशी करावी, यांना कसे काय जाणावे, आता कुणाचीही संगत धरू नये, यातच खरे चांगले आहे. यामुळे दुःखाचे प्रसंग सुद्धा आपोआप नाहीसे होऊन जातील. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी या देवाचेच गुण गात राहील, यामध्येच त्या वाणीची तृप्ती आहे. आपुला विचारू करीन जीवाशी, काय या जनाशी चाडमजू, आपुले सोहितू जाणती सकळू, निरोधिता बळे दुःख वाटे, ऐकू नाईकू कथा कोणीतरी, जाऊन या घरी निजो सुखे, माझी कोण उजू झाला हा शेवटू, देखून या वाटू आणि का लागे, तुका म्हणे भाकू आपुली करुणा, जयाची वासना तया फळे. मी आता आपल्या मनाशी आपल्या हिताचा विचार करीन. मला या लोकांशी काही आता देणे घेणे राहिलेले नाही. प्रत्येक जण स्वतःचे हित जाणतोच. मग मी त्यांना उपदेश करण्याच्या भानगडीत का म्हणून पडावी. त्यांना संसार करण्यात जर सुख वाटत असेल तर ते बिचारे खुशाल करोत. मी त्यांना जर बळेच प्रतिबंध केला तर त्यांना त्याचे वाईट वाटते. माझी कथा कोणी ऐकवत किंवा न ऐकवत, किंवा हरिकथेमधून कुणी घरी उठून जावत आणि सुखाने झोप घेवत, मला त्याची काही गरज राहिली नाही. आणि माझ्या परमार्थाचा तरी आता कुठं शेवट झाला आहे की ज्यामुळे माझा आदर्श पुढे ठेवून इतर माणसे परमार्थ मार्गाला लागतील. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी माझ्या हितासाठीच देवाजवळ करुणा भाकेन. लोकांशी मला काहीही कर्तव्य नाही. ज्यांची जशी वासना असेल तसे त्यांना फळ प्राप्त होईल. धाई अंतरीच्या सुखे, काय बडबड वाचा मुखे, विधी निषेध उर फोडे, जव नाही अनुभव गोडे, वाढे तळमळ उभयता, नाही देखिले अनुभविता, आपुल्या मते पिसे, परिते आहे जैसे तैसे, साधनाची सिद्धी, मौन करा स्थिर बुद्धी, तुका म्हणे वादे, वाया गेली ब्रह्मवृंदे. अंतकरणामध्ये असलेल्या परमेश्वराच्या दर्शनाने जे सुख प्राप्त होते ते ध्यानामध्ये घ्यावे आणि संतुष्ट व्हावे. मुखाने उगीच बडबड करीत बसू नये. परमेश्वराच्या विषयी अनुभवाची गोडी जोपर्यंत लाभलेली नसते तोपर्यंत विधी आणि निषेध यांची शुष्क चर्चा करीत ऊर फोडून घेण्यात काय अर्थ आहे. जोपर्यंत ईश्वराचा अनुभव आलेला नाही तोपर्यंत हृदयामधील तळमळ वाढत जाते. अनेक लोक आपल्या विशिष्ट मताने वेडे झालेले असतात आणि त्यातून त्याचा काहीही फायदा झालेला नसतो. ते जिथे आहेत तिथेच दिसतात आणि तिथेच असतात. त्यांच्यात कसलीही प्रगती झालेली नाही. तुम्ही मौन धारण करून बुद्धी स्थिर करा. हीच खरी सर्व साधनांची सिद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, व्यर्थपणे वादविवाद करून हे ब्राह्मणांचे समुदाय किंवा ब्राह्मणांचे मेळावे उगीच वाया गेलेले दिसतात. कुशळ गुंतली निषेधा, वादी प्रवर्तले वादा, कैशी ठकली बापुडी, दंभ विषयांचे साकडी, भूसौपनुनी केले कायू, हारपले दोन्ही ठायू, तुका म्हणे लागे हाता, काय मथिले घुसळिता. जे शास्त्रामध्ये कुशल आहेत त्यांचे सर्व आयुष्य विधी निषेधांच्या जंजाळामध्ये जाते आणि ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे ते नेहमीच वाद करण्यामध्ये तत्पर असतात आणि वादासाठी प्रवृत्त होतात. ढोंग किंवा दांभिकता आणि विषयांची संकटे यामध्ये हे दीन बापडे लोक फसून गेले आहेत. भुसा पाखडून काहीही हाती लागत नाही. दाणे जातील आणि भुसाही हात निघून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, जर आधीच दुसऱ्याने कुणीतरी दही घुसळून त्यातून लोणी काढून घेतला असेल आणि मग राहिलेल्या ताकाला घुसळून कितीही घुसळलं तरी त्यातून काही लोणी बाहेर येणार नाही, त्याचा काही फायदा होणार नाही. संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या गवारे जाणावे हे, विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्धू, तेथे मज बोध काय कळे, करी तो कवतुक बोबडा उत्तरे, झनी मजवरी खूप धरा, काय माझी याती नेना विचार, काय मी ते फार बोलू नेने, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या कवितेमधून माझ्या अभंगामधून जे काही सांगतो आहे, जे बोलतो आहे ते खरे तर पूर्वी होऊन गेलेल्या संतांचीच उत्तरे आहेत, त्यांचीच ती वचने आहेत.
मी अडाणी असल्यामुळे माझ्याजवळ बोलण्यासारखं काय आहे? मला एका विठ्ठलाचे नामच शुद्ध रूपानं कसे घ्यायचे हेही नीट माहीत नाही. अशा स्थितीमध्ये मला आत्मबोधाचे ज्ञान कसे असणार? मी काही कौतुकाने कवित्व करून बोबडे बोलतो. यासाठी माझ्यावर तुम्ही कुणी राग धरू नका. माझी जात कोणती, माझा अधिकार काय यासंबंधी तुम्ही कसलाही विचार करू नका. आणि याविषयी मी फार बोलू सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु हा देवच माझ्याकडून बोलवून घेतो, तोच मला बोलवतो आहे. त्यामध्ये काही गुह्य अर्थ जर असेल किंवा एखादं भावरहस्य असेल तर तो एक परमेश्वरच जाणणार आहे. त्यामुळे मला त्यातलं काही कळत नाही. म्हणजेच मी जे काही हे बोलतो आहे हे त्या परमेश्वराचंच आहे आणि ही परमेश्वराचीच वाणी आहे. चंदनाच्या वासी धरतील नाकू, नावडे कनक नगडे हे. साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिते जनमज. सुगंध देणाऱ्या चंदनाच्या वासाने त्रासून जाऊन जर कुणी स्वतःचे नाक धरून बसेल का? सोने कुणाला आवडणार नाही असे कधी होईल का? किंवा साखरेची गोडी लहान थोर मध्यम वयाचा अशा प्रकारच्या कोणत्याही लोकांना ती सारखीच असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे हे चित्त जर शुद्ध आहे तर लोक ही माझी निंदा का करतात? म्हणजे मी इतका शुद्ध असताना सुद्धा हे जनलोक मला नावे का ठेवतात? तू जैसा कोण उदाराची राशी, हा पुलेची देशी पददासा. शुद्धहीन काही न पहाशी कुळू, करीशी निर्मळ वासदेही. भावे हे कदानो खाशी त्याचे घरी, अभक्तांच्या परी नावडते. न वजाशी जेथे दुरी दवडिता, न येशी जो चित्ता योगियांच्या. तुका म्हणी ऐशी ब्रिदे तुझी खरी, बोलतील चारी वेदमुखी. देवा तुझ्यासारखा उदार असणारा दुसरा कोणीही नाही. तुझ्यासारख्या उदार दात्याचे नाव कुठूनही ऐकायला मिळत नाही. तू दातृत्वाची राशी आहेस. तू आपल्या स्वतःचे स्थान सुद्धा आपल्या दासांना देतोस. मग त्या सेवकाचे किंवा भक्ताचे कुळ शुद्ध आहे की अशुद्ध आहे, तो उच्च आहे की नीच आहे, हे तू काहीही पाहत नाहीस. तू त्याच्या निर्मळ देहात निवास करतोस. त्या भक्ताच्या घरचे निकृष्ट असलेले अन्न सुद्धा तू मोठ्या भक्तीने खातोस, मोठ्या प्रीतीने खातोस. परंतु देवा जे अभक्त असतात त्यांच्या घरी असणाऱ्या नाना पक्वानांचे प्रकार सुद्धा तुला आवडत नाहीत. भक्तांच्या पासून जर तुला दूर केले तर तेथून तू हलत नाहीस आणि भक्तांना सोडून तू कुठे जात नाहीस. पण मोठमोठ्या योग्यांच्याही चित्तामध्ये तू क्षणभर सुद्धा टिकत नाहीस, ठरत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी हीच खरी ब्रिदी आहेत असे 4 वेद सुद्धा कंठ रवाने सांगतात. तरी का नेनते होते मागे ऋषी, तीही या जनाशी दुराविले. ओळगती जया अष्ट महासिद्धी, ते या जन बुद्धी नातळते. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा, खातील वास राणा तरी केला. लावून या नेत्र उगेची बैसले, न बोलत ठेले मौन्य मुद्रे. तुका म्हणी ऐशी करी माझ्या चित्ता, दुरावी अनंता जनदुरी. पूर्वीचे ऋषी काही अज्ञानी होते म्हणून त्यांनी या संसारी जनांचा त्याग केला. अष्ट महासिद्धी ज्यांची सेवा करतात ते ऋषी सामान्य जनांच्या बुद्धीप्रमाणे वागले नाहीत. देह जगवण्यासाठी कंदमुळे फळे पाला खाऊन त्यांनी रानामध्ये निवास केला. डोळे झाकून शांत बसले, काहीच न बोलता मौन धारण केले. तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता, या ऋषीप्रमाणे माझ्या चित्ताला जनाविषयी अरती असू दे आणि या जनांना माझ्यापासून दूर कर. कोणाच्या आधारे करू मी विचारू, कोण देईल धीर माझ्या जीवा. शास्त्रज्ञ पंडितो नव्हे मी वाचकू, याती शुद्ध एक ठाव नाही. कलियुगी बहु कुशल हे जनो, चरितील गुण तुझे गाता. मज हा संदेह झाला दोही सवा, भजन करू देवा किंवा नको. तुका म्हणी आता दुराविता जनो, किंवा हे मरण भले दोन्ही. तेव्हा मी तुझी भक्ती करावी का न करावी याचा निर्णय कोणत्या प्रमाणाच्या आधाराने घेऊ? माझ्या मनाला या परमार्थ मार्गात कोण धीर देईल? कारण आपल्या बुद्धीने विचार करण्यास मी शास्त्रज्ञ पंडित किंवा ग्रंथवाचक नाही. त्याचप्रमाणे माझी याती शुद्ध नाही. मला एखाद्या विशिष्ट समाजात प्रतिष्ठा नाही. या कलियुगामध्ये
लोक अत्यंत कुशल आहेत. ते तुझे गुण गाताना माझा उपहास करतील आणि म्हणतील, जगामध्ये कुठेच नसलेल्या देवाचे नाव घेण्यात व्यर्थ काळ घालवतोस आणि का श्रम घेतोस. देवा, तू यांच्या बोलण्याने माझ्या चित्तात भजन करू का नको असा संशय निर्माण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता या छळाला कंटाळून या लोकांपासून दूर जाणे किंवा मरणे या दोहोपैकी कोणते तरी एक चांगले आहे असे मला आता वाटू लागलं आहे. काय उणे झाली तुझ समर्थाशी, आयचा मज पाशी कोण दोष. जो तू माझा न करेशी अंगीकार, सांगेन व्यवहार संतामध्ये. तुझ विनर तू आणि कांचे ठाई, ऐसे कोण ग्वाही दावी मज. तू का म्हणे काय धरुनी गुमानू, सांग उगवून पांडुरंगा. हे देवा, तुझ्यासारख्या अद्वितीय समर्थाला कोणती उणीव आहे किंवा माझ्या अंगी तरी असा कोणता महत्वाचा दोष आहे की ज्या कारणामुळं तू माझा अंगीकार करीत नाहीस. हा तुझा अनीतीचा व्यवहार संतांच्या सभेमध्ये मी जाऊन सांगेन. मग संत तुझी चांगलीच फजिती करतील. मी तुझ्याशिवाय अन्य विषयामध्ये आसक्त आहे याविषयी कोण साक्षीदार आहे ते मला सांग. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तुझी आता भीड धरून काय उपयोग आहे. मी जे तुला विचारले त्यातला खरा प्रकार कोणता आहे ते मला स्पष्ट करून सांग. काय करू आन दैवते एका विनव पंढरीनाथे, सरिता मिळाली सागरी आणि का नावा कैशिवरी. अनेक दीपिका प्रकाशू सूर्य वगवता नाशू. तुका म्हणे नेने तुझे एका विनव पंढरी राजे. एका या पंढरीनाथाशिवाय मला दुसरी दैवते भजायची नाहीत आणि त्यांना भजून मी काय करू. त्या पंढरनाथामध्ये सर्व दैवतांचा अंतर्भाव होतो. नदी जशी समुद्राला मिळाल्यानंतर तिचे नदी पण नाहीस होत आणि ती समुद्रबाई म्हणते. ती समुद्राहून वेगळी आहे असं होऊ शकत नाही. किंवा सूर्य उगवल्यानंतर अनेक दिव्यांचा प्रकाश त्या सूर्यप्रकाशामध्ये लीन होऊन नष्ट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, एका पंढरीनाथाशिवाय मी दुसरे काही जाणतच नाही, कारण तोच सर्व देवांचाही देव आहे. काय करू कर्मा कर्म बरे सापडले वर्म, होशी नामाचा सारिखा समजाविली नाही लेखा. नाही वेचा वेच झाला उरला हेसी संचला. तुका म्हणे माझे काय होईल तुम्हा ओझे. देवा, कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं या कटकटीची चर्चा मी कशाला करीत बसू. मला या विठ्ठलाच्या नामाचे वर्म बरोबर सापडलं आहे. देवा, तू तुझ्या नामासारखाच कृपाळू आणि वत्सल आहेस आणि त्याचप्रमाणे आपल्या भक्तांची तू समजूत घालतोस. अशी किती जणांची समजूत आजपर्यंत काढलीच त्याला काही अंत नाही. तुझ्या स्वरूपाविषयी देवा काही खर्च किंवा काही जमा असे न होता तू जसा आहेस तसाच साजूक आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझे तुला ओझे का व्हावे. एकाएकी हातो फळी ठाया बळी पावले ते. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. पावटने केला काळ जयाबळ होते ते. तुका म्हणे वीर या वीर संत धीर समुद्र. शक्तिशाली असणारे अनेक संतजन आपल्या हातावर हात देऊन टाळी वाजून ईश्वर स्वरूपास प्राप्त झाले. पण हे देवा, आम्ही मात्र शक्तीहीन असल्यामुळे तुझी करुणाच भाकत राहिलो आहे. ज्या साधू संतांना सामर्थ्य होते त्यांनी यमास आपल्या घरी चढून जाण्याच्या पायरीचे स्थान दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे संत म्हणजे धैर्यवान आणि वीरातील वीर असून धीराचे जणू काही समुद्रच आहेत. पुढीलाचे इच्छी फळू नाही बळ ते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववे. ज्येष्ठांची काम्हा जोडी परवडी न लभू. तुका म्हणे करी कोडू पूर्वी लाडू आमुचा. आमच्या पुढे साधू संतांनी जे जे मिळवले आहे त्याचीच इच्छा मी सुद्धा करीत आहे. पण माझ्या अंगी मात्र तेवढे त्या साधू संता एवढे बळ आज नाही. पण हे देवराया, पूर्वीचे साधू संत ज्या ठिकाणी जाऊन पोहोचले आहेत ते स्थान मला दाखव. त्या स्थानावर मला नेऊन पोहोचव. ज्येष्ठ असणाऱ्या साधू संतांनी भक्तीचे जे जे प्रकार भोगले त्यांचा लाभ आम्हाला का होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आमचे कोड कौतुक करून आमचे लाड पुरवा. कैवल्याच्या तुम्ही घरी
राशी हरी उदंडू मजसाठी काजी वाणी नव्हे धनी विभागा सर्वागुणी सपूरता ऐसा पिता सोनी तुका म्हणी पांडुरंगा झालो सांगा सन्मुख. देवा तुमच्या घरामध्ये मोक्षांच्या राशी आहेत, मग मला तू सर्व बाबतीमध्ये कमतरता का यावी, मला त्यांचा वाटा का मिळू नये. तू सर्व गुणांनी संपूर्ण असा आहेस आणि तू सर्वांचा पिता असून माझ्या बाबतीमध्ये अशी तू उपेक्षा का करतोस आणि मला ही उणीव का निर्माण करून देतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्या समोर येऊन उभा आहे, मला सर्व काही सांगा ना. आपल्याला तुम्ही रूपाशी समजा कासया वरजा रसिया हे तो नव्हे देह बुद्धीचे कारणू होईल नारायणे दान केले वब्रुचिया बाणे वर्माशी स्पर्शावे हे तो नाही ठावे मोकलित्या तुका म्हणे बहुमुखे या वचना सत्याविन जाना चाल नाही. तुमची जी काही रूप आहेत त्या आपापल्या रूपाला तुम्ही समजून घ्या ना. उगीच रागाने आरसाच टाकून देण्यात काय अर्थ आहे. जे स्वतःच रूप असेल त्या ज्या आरशामध्ये दिसतं त्या आरशाला टाकून काय उपयोग होणार आहे. तो आरसा तुमचंच रूप दाखवत आहे, ते रूप तुम्ही समजून घ्या ना. देह बुद्धी निर्माण होऊन नीट शरीर रक्षणाचे समजले म्हणजे सुस्वरूप प्राप्त होते असे नाही. नारायणाने दान दिले तरच रूप आपणास मिळते. वब्रूच्या बाणामुळे शत्रूच्या वर्माला स्पर्श होतो, पण ते बाण सोडणाऱ्याला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बहुमुखानी ही वचने सांगितली तरी सत्याशिवाय त्यांना महत्व येत नाही. न म्हणावी चिंता तुम्ही संतजनी हिरा स्फटिक मनी केवी होयू पडिला प्रसंगू स्थळा त्या सारिखा देखिला पारिखा भाव काही बहुताशी भयू एकाची या दंडे बहुत या तोंडे वचनाशी तुका म्हणे नाही वैखरी बासरू करा याचे चार वेडे वेडे. संत लोक हो, तुम्ही कसली चिंता करू नका, कारण हिऱ्याप्रमाणे लाभलेला हा परमेश्वर स्फटिक मण्याप्रमाणे होणार नाही. ज्या ठिकाणी आपण आहोत त्यानुसारच जो प्रसंग निर्माण झाला आहे. काही परका भाव सुद्धा पाहिला आहे हेही खरे. एकाला शिक्षा केली की इतर पुष्कळांना त्याची भीती वाटते. शब्दांनाही पुष्कळ वेगवेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, नाना प्रकारचे वेडेचार करणारी आणि इतरांची बरोबरी करणारी अशी माझी वाणी नाही. यथाविधी पूजा करी सामग्री तोवरी हे नाही. आता माझा सर्व भारू तू दातार चालविशी मंगळते तुम्ही जाना नारायणा कायते तुका म्हणे समर्पिला तुझ विठ्ठला देह भाऊ. वेदशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे तुझी पूजा करावी म्हटले तर माझ्याजवळ पूजेला योग्य अशी श्रेष्ठ प्रतीची सामग्री नाही. हे भगवंता, मी सर्व दृष्टीने असमर्थ असल्यामुळे आता माझ्या योगक्षमाचा सर्व भार तूच वाहणार आहोत. हे भगवंता, जे काही पवित्र आहे मंगल आहे ते तुम्ही जाणत आहात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हा सर्व देहभाव मी तुलाच समर्पण केलेला आहे. भव सिंधूचे हे तारू मज विचारू पाहता चित्ती तुझे धरीन पायू सुख काय ते तेथे माझ्या खुना मनापाशी ते यारसी बुडाले तुका म्हणी वर्म आले हाता भले हे माझ्या. मी अनेक प्रकारे नीट विचार करून पाहिला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की तुम्ही मला भवसिंधू तरुण नेण्या इतके समर्थ असे तारू आहात. देवा, तुमचेच पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण करीत आहे आणि ते धारण करण्याचे सुख काय आहे म्हणून मी तुला सांगू. आणि ते सर्व सुख याच ठिकाणी आहे. माझ्या मनाच्या असलेल्या परमार्थाच्या सर्व खुणा या हरीच्या भक्तिरसामध्ये बुडून गेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातामध्ये हे मर्म सापडले आहे. हे फार चांगले झाले. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी यांची भूक नवजे माझे जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रसू अमृत जयास फिके पुढे श्रवणची वाट चोखाळली शुद्धू गेले भेदाभेद वारोनिया महामळे मन होते जे गांधले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. या हरीचं श्रीमुख पाहिल्यानंतर सुखाला सुद्धा सुख झाले आणि माझ्या डोळ्यांची अमृतता काही गेल्या जात नाही.
पुन्हा पुन्हा ते श्रीमुख पाहावे असे वाटते. जिभेला विठ्ठल या 3 अक्षरांचा रस फार गोड वाटतो. त्याच्यापुढे अमृत सुद्धा फिके पडते. संतांच्या मुखाने श्रीहरीचे गुणश्रवण करण्याचा मार्ग मी शुद्ध श्रद्धेने अनुसरू लागलो आहे. त्यामुळे हरी आणि जीव यांच्यामधील भेदाभेदाचा भ्रम नाहीसा झाला आहे. या मायेमुळे माझे मन जे अशुद्ध झाले होते, पण आता ते स्फटिकासारखे शुद्ध झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाचे जीवन असा जो काही विठ्ठल रूपी ठेवा आहे तो मला आता या ठिकाणी सापडला आहे. हाची परमानंद आळंगीन वाही, क्षेम देता ठाई द्वैत तुटे. बोलायाशी मातू मन निवी हर्षे चित्तू, दुनी वाढे प्रीतो प्रेम सुखू. जनात भूषण वैकुंठी सरता, फावले सोयीता सर्व भावी. तुटला व्यवहारू माया लोकाचारू, समूळ संसार पारुषला. तुका म्हणे तू हा विठ्ठलची व्हावा, हा निकया जीवा चाड नाही. या परमेश्वराला, या विठ्ठलाला दोन्ही बाहूंनी आलिंगन देण्यामध्ये परमानंद आहे. आणि त्याला आलिंगन देता क्षणीच सर्व द्वैत नाहीस होऊन जातं. विठ्ठलाशी गोष्टी बोलण्यासाठी मन अगदी उतावीळ होते आणि त्याच्याशी बोलले असता ते शांत होऊन जाते. त्याचप्रमाणे चित्त हर्षभरीत होते, प्रेम दुप्पट होते आणि त्या प्रेमाने सुख सुद्धा वाढते. विठ्ठलाच्या भक्तीने लोकांमध्ये कीर्ती, वैकुंठामध्ये मान्यता प्राप्त होऊन सर्व प्रकारे सोहित अनायासे प्राप्त होते. विठ्ठलाच्या ज्ञानाने या माईक अशा व्यवहाराचा संबंध तुटतो, लौकिक आचार बंद होतो आणि अविद्येसह संसार नाहीसा होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, असा तो विठ्ठलच मला हवा आहे, माझ्या जीवाला दुसरी इच्छा नाही. हा मुची कृपाळू तू होशी माऊली, विठ्ठले सावली शरणागता. प्रेम पान्नास्तनी सदा सर्व काळू, दृष्टी हे निर्मळ अमृताची. भूक तान दुःख वाटो निदिशिनो, अंतरीचा गुण जाणून या. अशा तृष्णा माया चिंता जवळी दुरी, ठाव आम्हा करी खेळावया. तुका म्हणी लावी संतांचा सांगातो, जेथे न पवे हात कळी काळाचा. हे भगवंता, तू आमची कृपाळू माऊली आहेस आणि शरण आलेल्या दिनांना विश्रांती देण्याची तू सावली आहेस. हे विठ्ठला, तुझ्या स्तनाला सर्व काळ प्रेमाचा पान्हा फुटलेला असतो आणि तुझी दृष्टी तर शुद्ध अमृताची आहे. भक्तांना भूक तहानेचे दुःख वाटू देत नाहीस. त्यांच्या अंतकरणामधील अभिप्राय समजून घेऊन त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस आणि त्यांना कोणतेही श्रम होऊ देत नाहीस. हे विठ्ठली आई, तू आमच्या मनामधील आशा, तृष्णा, मोह, चिंता या सर्वांना दूर कर आणि आम्हाला भक्तीचा खेळ खेळण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटासारखे उत्तम स्थान निर्माण करून दे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या संगतीला लावून दे की ज्यांच्या घरी मी राहिलो असता कळी काळाचा हात त्या ठिकाणी पोहोचणार नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे, लाभतो विशेषे संत संगी. पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य तरी नवी धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापायी. तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. ज्या ज्या ठिकाणी जावावे त्या त्या ठिकाणी आपले प्रारब्ध सुद्धा आपल्या बरोबरच असते आणि त्या प्रारब्धाप्रमाणेच दुःख किंवा सुख मिळत असते. मात्र संतांच्या संगतीचा विशेष असा आहे की त्या ठिकाणी फक्त सुखाचाच लाभ होतो. पूर्वजन्मीचे पुण्य अनुकूल असेल तर संत भेटीला प्रतिबंध करणारे कारण निर्माण होत नाही. धन, पुत्र, दारा जवळ असणे हे काही शाश्वत भाग्याचे लक्षण नाही. संतांच्या पायाजवळ राहणे हेच खरे भाग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याकरताच संतांचे पाय आपल्या वतनदारीचे गाव करावे आणि त्यांच्या पायाला जीव अर्पण करावा. आता काही सोसू न करी आणि तू, धरीन ते एक हेची दृढ. जेने भव सिंधू उतरे जे पारू, तुटे हा दुस्तर गर्भवासू. जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपणैह लोकाले. मी आता कोणत्याही इतर विषयांचा अभ्यास धरणार नाही, फक्त एका हरीचे चरणच घट्ट धरीन, ज्यामुळे या भवसिंधूच्या पहिल्या तीरावर उतरता येते आणि कठीण असलेला गर्भवास बंद पडून जातो. अविनाश आणि परमार्थता ज्याला धन म्हणता येईल असे ते देवाचे चरणच मी आता मिळवीन
आणि त्यांचीच प्राप्ती करून घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, या इहलोकामध्ये विशेषतः या मनुष्य योनीत देह मिळाला हे फार बरे झाले, कारण या मनुष्य देहानेच देवाच्या चरणांचा लाभ होत असतो. जतन करीन जीवी शुद्ध भावे करुणी, विठ्ठल विठ्ठल हे धनु जीवनांत काळीचे, वर्दळ हे संचित सारू बरवा करू उदी महा, तुका म्हणे हृदय पेटी हे संपुटी साठवू. माझे चित्त शुद्ध करून आणि जीवाभावापासून याच धनाचे मी रक्षण करीन. विठ्ठल विठ्ठल हे नामधन अंतकाळीचे खरे जीवन आहे. शूद्र असा धन धान्य संग्रहाचा उद्योग बाजूला सारून ही विठ्ठल रूपी धनसंपदा प्राप्त करण्याचा उद्योग करू. तुकाराम महाराज म्हणतात, हृदय रूपी लहानशा पेटीमध्ये या विठ्ठल रूपी धनाला मी साठवून ठेवतो. एवढा प्रभू भावी तेने संतुष्टी राहावी, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. एवढा मोठा सर्व मर्यादांच्या पलीकडचा असलेला हा परमेश्वर प्रेमाच्या बळानं लहानशा हृदयामध्ये राहतो. जशी त्याची भक्ती करावी तसा तो लहान मोठा अनेक रूपांचा आणि अनेक नावांचा होतो आणि जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण करतो. एवढा जगाचा दानशूर असलेला देव पण भक्तांकडून तुळशीपत्र आणि पाणी यांची अपेक्षा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, एवढा निर्गुण रूपात असलेला प्रभू पुंडलिकाच्या भावबळाने विठ्ठल या नावाला आणि समचरण या रूपाला प्राप्त झाला आणि भक्ती करण्यासाठी सोपा झाला. भाग्य ऐशी झाली जोडी आता घडी नविसंबे, विठेवरी समचरण संते खून सांगितले. अवघे आता काम सारू हाची करू कैवाडू, तुका म्हणे खंडू खेपा पुढे पापा पुण्याच्या. माझे फार मोठे भाग्य आहे, म्हणूनच या विठ्ठलाची प्राप्ती मला झाली. आता याला मी एक क्षणभर सुद्धा सोडणार नाही. संतांनी जी खून सांगितली होती त्या खुनेप्रमाणेच हा विटेवर समचरणामध्ये उभ्या असलेल्या देवाचा मला लाभ झाला. आता बाकीची सर्व कामे दूर सारून मी याचीच जपणूक करीन. तुकाराम महाराज म्हणतात, पाप पुण्यामुळे होणाऱ्या या पुढच्या जन्म मरणाच्या सर्व खेपा आता खंडित करू. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाणू आम्हा नारायण तैशा परे, सर्व भावी लोभ्या आवडे हे धनु आम्हा नारायण तैशा परे. तुका म्हणे एक विध झाले म्हणू विठ्ठला वाचून नेने तुझे. पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवरा नेहमी पूज्य असतो त्याप्रमाणेच हा भगवंत आम्हाला अत्यंत प्रिय आहे. लोभी मनुष्याला सर्व भावाने फक्त धन हेच आवडतं, हेच प्रिय असतं. त्याप्रमाणेच आम्हालाही सर्व भावाने भगवंतच आवडतो, भगवंतावरच आमचे प्रेम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंग चरणी आमचे मन एकरूप झालेलं आहे, एकविध झालं आहे. आता या विठ्ठलाशिवाय आम्ही दुसरं काहीही जाणत नाही. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पाहावा विटेवरी. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाशू. तोची शरणागता हा विठ्ठल मुक्तीदाता, विठ्ठल या संता समागमे. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामी. विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे. या विठ्ठलाच्या नामाचेच गीत गावे, या विठ्ठलाचे ध्यान चित्तामध्ये धरून राहावे. विटेवर उभा असणारा हा विठ्ठल डोळे भरून पाहावा. हा विठ्ठल अनाथांचा बंधू असून तो कृपेचा सागर आहे. हाच आपल्या भक्तांचे सर्व प्रकारचे भवपाश दूर सारतो, तोडून टाकतो. शरण आलेल्या भक्तांना हाच विठ्ठल मुक्तीचे दान देतो आणि संतांच्या समागमामध्ये हा नेहमीच उपस्थित असतो. हा विठ्ठल म्हणजे गुणांचा साठा आहे. याच्यामुळेच सर्व सिद्धी प्राप्त होतात. या विठ्ठलाच्या नामामुळे समाधी लागून राहते. विठ्ठलाचे नाम घेताना फार सुख होते. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठल नामामुळे माझे मुख गोडावले आहे, म्हणजे माझ्या मुखामध्ये गोडी निर्माण झाली आहे. विठो सापडावया हाती ठावी झाली एक गती, न धरी भय चित्ती बळ किती तयाची. लागी आपणची हाती
किंवा भाकावी काकुलती करी मग चित्ती अशलते तयाची एकलिया भाव बडे कै सापडे तो काळी वैष्णवांच्या मिळे उभा ठाके हाकेसी बांधा माझी आजीवासी तुका म्हणी प्रेमापाशी न सोडी तयासी सर्वस्वासी उदारू. हा विठ्ठल हातामध्ये सापडण्याचा एक मार्ग, एक मर्म मला सापडला आहे. त्याची भीती मनामध्ये धरू नका, कारण त्याची शक्ती अशी कितीशी आहे. त्याच्याजवळ काकुळतीचा भाव व्यक्त करा आणि तुम्ही जर त्याच्या पुढे काकुळतीला आला तर तो आपण होऊन आपल्या भक्तांच्या हातामध्ये येतो. मग तो आपल्या मनात असेल त्याप्रमाणे त्या भक्ताचे करतो. एकट्याच्याच भक्तीच्या बाळाने तो कधीतरी कालांतराने सापडतो, पण वैष्णवांच्या समुदायात मात्र नुसती हाक मारली तरी तो उभा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा या देवाला माझ्या जीवाशी बांधून टाकावे. प्रेम पाशाने हृदयाशी बांधल्यानंतर सर्वांविषयी मी उदार असलो तरी याला मात्र सोडणार नाही. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येते तया जन्म मरण कंते नाही चित्ती परलोको धन्य धन्य हरिचे दासू तया सुलभ गर्भवासू ब्रह्मादिक करीते आसू तीर्थावासू भेटीची कथा श्रवण व्हावयासू यमधर्मा थोर आसू पाहे रात्रंदिवस वाट कर जोडून या वृद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडिती हरिभक्ता मोक्ष सायुज्यता वाट पाहे भक्तांची असते जेथे उभे ठेले सदा प्रेम सुखे झाले आणि कहे उद्धरिले महादोषी चांडाळू सकळ करती त्यांची आसू सर्व भावे ते उदासू धन्य भाग्य त्यासू तुका म्हणे दरुशने. या वैकुंठामध्ये भक्त केव्हा येतील अशा प्रकारची वाट त्या वैकुंठामधील लोक सारखी वाट पाहत असतात. पण भक्तांना जन्म मरणाची चिंता कधीच नसल्यामुळे त्यांच्या चित्तात परलोकाची किंवा वैकुंठाची इच्छा कधीच नसते. हरीचे दास खरोखर धन्य आहेत. त्यांना हरिभक्ती करण्यासाठी जन्माला येणे सुखाचे आणि सुलभ होते. त्यांच्या भेटीची ब्रह्मादिक देव सुद्धा इच्छा करतात. गंगादी तीर्थस्थाने देखील भेटीची वाट पाहतात. हरिभक्तांची कथा ऐकण्याची यमधर्माला फार इच्छा असते. तो त्यांच्यासाठी रात्रंदिवस हात जोडून वाट पाहतो. वृद्धी सिद्धी तर न बोलवताच हरिभक्तांना शोधित येतात. सायुज्य मोक्ष देखील भक्तांची वाट पाहत असतो. हरिभक्त कुठेही उभे असोत किंवा बसलेले असोत त्या ठिकाणी ते हरीच्या प्रेमसुखाने तृप्त झालेले असतात आणि शरण आलेले महापातकी आणि चांडाळ यांचा सुद्धा ते उद्धार करतात. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे त्रिभुवनातील सर्व लोक त्यांची इच्छा करतात. ते हरिभक्त काया वाचा मनाने या संसाराविषयी अनासक्त असतात. ज्यांना त्यांचे दर्शन झाले असेल त्यांचे भाग्य खरोखर धन्य होईल. सोने दावीवरी तांबे तया पोटी खरी याचे साठी विकूप आहे. फारखी तू जाणे तयाचे जीवीचे निवडी दोहीचे वेगळाले. क्षरा निराकैसे होयो एकपणो स्वादी तोची भिन्न भिन्न काढी. तुका म्हणे थिता आपणची खोटा अपमान मोठा पावईल. एखाद्या दागिन्याला वरून सोनं मढवलेलं असेल आणि त्याच्या पोटात मात्र तांबे असेल. एखादा मूर्ख मनुष्य असला खोटा दागिना खऱ्या सोन्याप्रमाणे बाजारात विकू पाहत असेल तर सोन्याची परीक्षा करणारा जो काही तज्ञ आहे तो त्या दागिन्याच्या आतले तांब्याचे स्वरूप जाणतो आणि त्याला वितळून तांबे आणि सोने वेगळे करतो. दूध आणि पाणी या दोघांची चव एक असू शकत नाही. पिल्यानंतर त्या दोघांची चव भिन्न असल्याचे कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे जो मनुष्य मुळातच खोटा, कपटी, दांभिक आणि वरवर संभावितपणा दाखवणारा असतो, पण त्याचे ते ढोंग केव्हा तरी उघडकीस येऊन त्याचा मोठा अपमान हा होणारच. ओढुनी सांगडी बांधली माझाशी पैलथडी कैसी पावे सहजी. आपला घातू आपणची करी आणि का संगता नाही केतरी. भुके भेने विषू देऊ पाही आता आपलाची घात करू पाही. तुका म्हणे को चालतील पुढे तयाची वाकडे जाता ठके. हेतूत हा भोपळे फाडून त्या फुटलेल्या भोपळ्यांची सांगड
माचव्याला बांधायची आणि त्यावर बसलेला मनुष्य सहजपणे नदीच्या पैलतीराला कसा काय पोहोचेल? तो खात्रीने बुडणारच. याप्रमाणे या संसारामध्ये माणसे आपला घात आपणच करून घेतात. कोणी त्यांना हित सांगितले तरी ते त्यांचे ऐकत नाहीत. जो मनुष्य आता मला फार भूक लागली आहे म्हणून पोटाला विष देऊ पाहतो, तो आपला आपणच घात करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, संत ज्या मार्गाने पुढे चालत असतील त्या मार्गाला सोडून एखादा माणूस वाकड्या वाटेने जात असेल तर त्याची फसगत होते. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाड आम्हा. बुडता हे जणू न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळू. आम्ही लोकांच्या उपकारासाठीच उपदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. एरवी आम्हाला एवढ्या प्रयत्नांची काय गरज आहे? सर्व लोक या भवसागरामध्ये बुडत असलेले पाहून माझ्या डोळ्याला ते बघवत नाही, पाहत नाही, म्हणूनच मला त्यांचा कळवळा येतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक हो, तुम्ही आता जरी माझा उपदेश ऐकला नाही तरी पुढे दुःख भोगतेवेळी तुमची चूक तुम्हाला कळून येईल आणि माझे डोळे सुद्धा तुमची त्यावेळेची दुस्थिती पाहतील. तेव्हा माझ्या मनात तुमच्याविषयी पुन्हा अधिकच कळवळा निर्माण होईल. आठवे देव तू करावा उपाऊ, येर तेजी वाव खटापटा. होई बा जागा, होई बा जागा, वाऊ गा का गा शिनशिलू. जाणवेच्या भारी भावाची ये डोही, बुडशी तो कै निगशिना. तुका म्हणे देवा पावशील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. अरे ज्यामुळे देवाचं स्मरण होईल असा एखादा प्रयत्न तरी कर. उगच व्यर्थ घटपटाच्या खटपटीमध्ये का वाद घालीत बसतोस? अरे बाबा जागा हो, संसार करून व्यर्थ का शिंतोस? शब्द ज्ञानाच्या ओझ्याने या जन्म मृत्यूच्या डोहात तू बुडून जाशील आणि एकदा बुडल्यानंतर वर कसा आणि कधी निघणार हे तुला सुद्धा कधी कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुला भक्तिप्रेमानेच देवाची प्राप्ती होईल. केवळ शब्द ज्ञानामध्ये निष्णात होऊन तुला तो देव अजिबात कळू शकणार नाही. म्हणून भक्ती आणि प्रेम याचा संचय कर आणि त्याप्रमाणेच आचरण ठेव. माझ्या मुखा वाटे नयो हे वचनो, व्हावे हे संतानो द्रव्य कोणा. फुकाचा विभागू पतनो दुखाशी, दोही मुळे त्याशी तेची साधे. नाही कावी निंदा स्तुती माझ्या कानी, सादर या मने होऊन या. तुका म्हणे देव असाध्य यामुळे, आशा मोह जाळे गुंतलिया. कुणाला मुलबाळ व्हावे, कुणाला संतती प्राप्त व्हावी, संपत्ती मिळावी, अशा प्रकारचे शब्द किंवा वचन माझ्या मुखावाटे कधी निघू नये. कारण या दोन गोष्टीमुळे फुकट दुःखाचा किंवा पतनाचा वाटा मात्र प्राप्त होतो. माझ्या कानाने कुणाची निंदास्तुती ऐकू नये आणि मनाने या मार्गास म्हणजे निंदास्तुतीच्या मार्गास कधीही जाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, आशा आणि नाना मोह यांच्या जंजाळामध्ये सापडल्यानंतर देव मात्र प्राप्त होतो. चित्तवाही तेथे लौकिकाचे काही, सोहित ते ठाई आपण आपे. मनाशी विचारू तोची साच भाव, व्यापक हा देव अंतर्वाही. शुद्ध भावान लगे सुचावा परिहरू, उमटे साचारू आणि केठाई. भोगी त्याशी काजू अंतरीचे गोडू, बाहेरल्या चाडू नाही रंगे. तुका म्हणे भाऊ शुद्ध हे कारण, भाट नारायण होईल त्याचा. आपल्या मनामध्ये हरीविषयी भाव निश्चित आहे आणि याविषयी आपली चित्त जर साक्षी असेल तर लोकांच्या नाही म्हणण्याला काही किंमत नाही. कारण आपल्यातील भावाने होणारे सोहित आपल्या जवळ राहत असल्यामुळे लोकांच्या म्हणण्याला किंमत उरत नाही. देव अंतर्बाह्य व्यापून सर्वत्र राहिलेला आहे असा मनाशी विचार करणे हीच खरी परमार्थ निष्ठा आहे. आपल्या ठिकाणी शुद्ध परमार्थ निष्ठा किंवा हरिविषयी भाव आहे किंवा नाही हे बोलून दाखवावे लागत नाही. अंतरंगातील भाव बाह्य शरीर इंद्रियामध्ये सुद्धा श्रवणादी भक्तीची क्रिया करताना स्पष्ट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाविषयीचा शुद्ध भावच देवाच्या प्राप्तीला कारण आहे. ज्याच्या चित्तामध्ये शुद्ध भाव आहे त्याचे वर्णन करणारा भाट प्रत्यक्ष देवच होऊन जातो. भवते माझे बोलू अवघे करीतो विठ्ठलो, काही न धरावी खंती हित होईल धरा चित्ती. खोटी ते अहंता वाद टाकेली सांगता,
ज्याची तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. जगामध्ये जे जे काही घडून येतं ते सर्व काही विठ्ठलच करतो. त्यामुळे मी जे काही बोलतो ते माझे बोल नसून माझ्याद्वारे प्रत्यक्ष विठ्ठलच बोलत आहे. यासाठी काही ना उद्देशून मी थोडे स्पष्ट बोलत असलो तरी त्याचा राग त्यांनी मानू नये. उलट माझे बोल चित्तामध्ये धरावे आणि जर त्यांनी ते चित्तामध्ये धरले तर त्यांचेच हित होईल. एखाद्याने दुराग्रहाला बळी पडून मी सांगितलेली योग्य वाट सोडून जर दुसरीकडे तो गेला तर त्याचा तो आग्रह खोटा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे बोल असतात तोच त्यातील गूढ अभिप्राय जाणत असतो. म्हणजे जो प्रत्यक्ष बोलतो त्यालाच त्या बोलण्याचा खरा अर्थ माहीत असतो. मी केवळ विठ्ठलाच्या बोलण्याचे माप टाकणारा मापाडी आहे. त्या बोलण्याचा अनुवाद करणारा किंवा निरोप्या सांगणारा आहे. आणि या सर्व बोलाचा खरा अर्थ फक्त त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, पांडुरंगालाच माहीत आहे. वासनेच्या मुखी आदळून भीती निर्वाहा पुरते कारण ते या नाव अंतराला नारायणू चित्त समाधान खून त्याची सर्व काळ हाची करणे विचारू विवेकी सादर आत्मत्वाची तुका म्हणे जो जो भजनाशी वळी अंगे तो कळे सन्निधता. नाना प्रकारच्या वासनांना भिवून त्यांची भीती बाळगून त्यांच्या तोंडात काही देऊन आपण जरुरी पुरते कार्य करावे. मनामध्ये किंवा चित्तामध्ये जर समाधान असेल तर त्या चित्तामध्ये नारायण वसत आहे हीच ती खूण आहे. म्हणजे ज्याचं चित्त नेहमी समाधानी शांत असतं त्याच चित्तामध्ये नारायण निवास करतो हे समजून येतं. आत्मतत्वाचा विवेक मनामध्ये निरंतर करून नेहमी हाच एक विचार करीत असावे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण ज्या ज्या प्रमाणामध्ये भजनाकडे वळू त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल. चिंतनीय चिंतो राहिलो निश्चळू त्याची किती काळ वाढवावे अबोल्याचा काळू आता ऐशावरी वचनाची उरी उरली नाही करू आला तो केला लवलाहू उरोच संदेह दिला नाही तुका म्हणे मोह परतेची ना मागे म्हणून त्यागे त्याग झाला. या भगवंतांचे मी एकसारखे सातत्याने चिंतन करीत गेल्यामुळे मी आता चिंता रहित झालो आहे. हे चिंतन तरी किती काळपर्यंत वाढवत न्यावे. आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते. काही बोलावेत अशी बाकी आता मागे काहीही शिल्लक राहिलेली नाही. ईश्वराच्या प्राप्तीसाठी जो म्हणून उपाय करायला हवा तो मी ताबडतोब केला आहे. आणि मी माझ्या मनामध्ये कुठलाही संशय उत्पन्न होऊ दिला नाही किंवा उरू सुद्धा दिला नाही. माझं मन आता निशंक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तरी सुद्धा माझ्या मनातील लौकिक गोष्टी आणि त्या विषयांचा मोह कधी संपत नाही. म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करून या मार्गास येण्याचे निश्चित केले आहे. निर्गुणाचे घ्यावे गुणाशी दर्शनो एकाएकी भिन्न भेद घडे तुम्हा आता न घडे या परी आहो त्याची बरी जेथे तेथे आपणापासून नसावे अंतर वेचिले उत्तर मजवुनी तुका म्हणी अंगाली कठीणता आमच्या अनंता तुम्हायसी. या सगुण रूपामध्येच त्या निर्गुण निराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे. हे जरी खरे असले तरी सुद्धा त्यामुळे परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो. त्यामुळे हे भगवंता तुमचे आणि आमचे काही या ठिकाणी पटणार नाही. म्हणून यापुढे तुम्ही आणि आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहूया. देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे. काही अंतर उरू देऊ नकोस. देवा, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसलंही अंतर पडू देऊ नकोस. अशी विनवणी आम्ही आता पुष्कळ वचनाने तुला केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता अनंता, तुमच्या प्रमाणेच आमच्या अंगात कठीणता निर्माण झाली आहे. तुझच पासावू झालो सो निर्माणू असावे ते भिन्न कासयाने पहावाजी ठाई करुणे विचारू नून कोठे फारू असेची ना ठेविली ठाई आज्ञेचे पाळणू करुणी जतन राहिलोसे तुका म्हणी आता बोलतसे स्पष्ट झालो क्रिया नष्ट तुम्हा ऐसा. देवा, खरे तर आम्हीच तुमच्यापासून निर्माण झालेला आहोत. मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कसे झालो हे कळत नाही. देवा, याचा विचार तुम्हीच करून पहा.
आणि तुमच्या आमच्यात कमीपणा कुठे आहे तो सांगा. तो तसा कुठेच असू नये. ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेवले आहे त्याच स्थितीमध्ये तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच काही क्रिया न करणारा झालो आहे, म्हणजेच करून अकर्ता बनलो आहे. प्रीतीभंग माझा केला पांडुरंगा, भक्तिरस सांगा काजी तुम्ही. म्हणून काही न ठेवीची उरू, आलो वर्मावरी एकाएकी. न देखोची काही परती माघारी, उरली ते उरी नाही मुळी. तुका म्हणी आला अंतराशी खंडू, तरी माझे तोंडू खवळिली. हे भगवंता, हे पांडुरंगा, या भक्तिरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रेमाचा भंग केला. म्हणूनच कसलीही कमतरता न ठेवता मी अगदी सखोल जाऊन तुमचे वर्म काढणार आहे. तुमच्यापासून काही माघारे परतून येईल असे मी पाहणार नाही. काही कमतरताही त्यामध्ये उरू देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या आमच्या संबंधामध्ये असा हा खंड पडला तर माझे तोंड मात्र खवळून जाईल आणि तुला फुकट बोल खावा लागेल. लटिकायसा म्हणता देऊ, संदेहसा वाटतशी. ऐशी आले अनुभवा, मज ही सेवा करिता. शून्याकारी बहुमोळा, भेंडोळा हे पवाडी. तुका म्हणे ताळी नाही, एके ठाई चपळतुई. अरे हा देव खोटा आहे का काय, असा संशय माझ्या मनामध्ये आलेला आहे. याची सेवा करता करता मला हा अनुभव येऊ लागला आहे. म्हणून तुम्ही देवा शून्याकारी आहात आणि तसेच असण्याची तुमची रीत आहे, पद्धत आहे. असा तुमच्या कीर्तीचा डंका सर्वत्र गर्जत आहे. तुमच्या कीर्तीचे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्धच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असून सुद्धा चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ दिसत नाही. जैशासाठी तैसे हावी, हे बरवे कळलेसे. उदास तू नारायणा, मीही म्हणा तुम्हीचू. ठका माठक जोडा, जो धड पुडा लागाशी. हे कांगीच भांडी तुका, नाही धोका जीवितवी. जशाच तसे व्हावे हे मला चांगले कळते. नारायणा, तू जर सर्वांविषयी अनासक्त आहेस तर मीही तुझ्यासारखाच आहे. ठकाला म्हाटक जसा भेटावा त्याप्रमाणे खरोखर तुझी आणि माझी जोडी लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझ्या निर्गुणपणाचा पक्ष घेऊनच तुझ्याशी भांडत आहे. त्यामुळे माझ्या कल्पित जीवदशेला कधीही धोका होणार नाही. बहुतारिती काकुलती, आलोचित्ती न धराचू. आता कशासाठी देवा, मिथ्या हे वा वाढवू. तुम्हा झाली तुटी, आता भेटी चिंतने. तुका म्हणे लाजिरवाणी, अधीरजिने इच्छेची. देवा, मी तुमच्याविषयी अनेक प्रकारांनी काकुलतीला आलो आहे, पण तुम्ही मात्र तुमच्या चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. देवा, आता कशासाठी उगीच आशा वाढवीत बसू. दर्शनाच्या अभावी तुमच्या आमच्यामध्ये ताटातूट झाली, पण आता तुमचे चिंतन करणे हीच तुमची भेट आहे असे मी मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या सगुण दर्शनाची इच्छा मनात ठेवून जगणे अधीरपणाची आणि लाजीरवाणी आहे. त्यापेक्षा ती इच्छा नसलेलीच बरी. देवा, आता कशासाठी मी तुझ्याविषयी खोटी हाव मनामध्ये बाळगू. तुमच्या आमच्यामध्ये जी ताटातूट झाली आहे, आता तुमच्यात आणि आमच्यात भेट होणार ती केवळ तुमच्याविषयीच्या चिंतनानेच. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिने मनातील इच्छेमुळे मोठे लाजीरवाणे होऊन गेले आहे.